रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। बीड जिल्ह्यातील शिरूर येथे आढावा बैठक घेऊन गायरान धारकांच्या जमिनी वापस करा, शासनाने कसण्यासाठी दिल्या होत्या ना की विद्युत प्रकल्पासाठी। खालापुरी सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागासवर्गीय शोषित पीडित दलितांनी गेल्या 30 वर्षांपासून कसत असलेल्या गायरान जमिनी बळजबरीने सह्या करून ऊर्जा प्रकल्पासाठी दिल्या गेल्या आहेत। त्या जमिनी कोणत्या अधिकाराने हस्तगत केल्या, त्याची शासनाने कायदेशीर परवानगी दिली होती का? गायरान जमिनी खाजगी विद्युत कंपनीला का दिल्या गेल्या व प्लॉटिंगलाही बळजबरी गायरान धारकांच्या सह्या कोणी आणि का घेतल्या? अशा अनेक गायरान धारकांच्या पोटावर पाय देऊन अन्याय करणाऱ्या संबंधित अधिकारी यांनी विरोध का केला नाही? इतके लोक उपाशी मारले गेले, याला जबाबदार कोण? यावर न्यायालयात जाऊन पाठपुरावा करू, गायरान जमिनी हक्काने मिळवू असा विश्वास व्यक्त केला। यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष अज्ज सर्वदे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन वंजारे, सचिव खंडू जाधव, शहराध्यक्ष लखन जोगदंड, तालुका अध्यक्ष शिरूर दिलीप माने, पाटोदा येथील बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष मनोहर अवसरमल, माजी उपाध्यक्ष चंदू अवसरमल, सचिव सचिन येनकुळे, शहराध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, तालुका उपाध्यक्ष वैजनाथ खाडे यांनी शासनाच्या गैरकारभाराचा जाहीर निषेध करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला व आढावा बैठक संपन्न झाली। रियल महाराष्ट्र 24 न्यूज साठी कार्यकारी संपादक बाबासाहेब मनेरे।